भिवंडी तालुक्यातील वडवली गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सुरू केलेल्या माऊली हरिपाठ मंडळ वडवली गावठणपाडा यांचा 10वा वर्धापन दिन निमित्ताने रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी हरिपाठ, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, लहान वारकरी भक्त तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे माऊली हरिपाठ मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे माऊली हरिपाठ मंडळ वडवलीच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि दरवर्षी लहान मुलांना, वारकरी भक्तांना शैक्षणिक साहित्य, खाऊ तसेच छत्र्यांचे वाटप देखील करण्यात येते आणि यावर्षी देखील लहान मुलांना, वारकरी भक्तांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। त्यासोबतच खाऊ व छत्र्यांचे देखील वाटप यावेळी करण्यात आले। विशेष म्हणजे हप काशीनाथ महाराज माळी यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे माऊली हरिपाठ मंडळाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच हप काशीनाथ महाराज माळी व माळी परिवाराच्या वतीने माऊली हरिपाठ मंडळ वडवलीच्या वतीने देखील सर्व देशवासियांना, वारकरी भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच वर्धापन दिनाच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या। तर चला पाहूया आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर माऊली हरिपाठ मंडळ वडवली गावठणपाडा यांचा 14वा वर्धापन दिन कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया। Hare
तुकाराम पुढे तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली जला दला शांती सुख जवणी संग विचारता मये विरक्तीचे मात्र नोंदायचे सुख येऊन निवृत्ती गायिनी कृपा केली पूर गुण हे पावन पूर्ण कृपा केली आदिनाथ गुरु जगरसिका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
म्हणे जय देव जय हनुमंता तुझे प्रसाद लाभे गुणवंता जय देव तुझे पाताळे उडला मृत शब्द खडगडला देव मागे लागे राणे बरोबर उडता तुझेला रामे राम राज जगता बोध जय देव हनुमंता तुझे प्रसाद लाभे गुणवंता जय देव तुझे आकाशी सारी उमा रामने रघुमाई तुझी शोभा तुझे राजा बेटी बसाएगा करने वाले भीमा उतरी जगा जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभाई वल्लभा जय देव। हा माऊली हरिपाठ मंडळ आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावरच सुरू झालेला आहे। 19 जुलै 2011 या दिवशी आषाढी एकादशी होती आणि त्या दिवशी ह्या मंडळाची म्हणजे घरामध्येच हरिपाठ चालू केला। तदनंतर ज्यांना ज्यांना आवाज गेला ती लोक याच्यामध्ये जॉईन होत गेली आणि सदस्यामध्ये वाढ होत गेली। आत्तापर्यंत जवळजवळ 122 लोकांनी या हरिपाठामध्ये नोंद केलेली आहे। काही विवाहित मुलगे झाल्यानंतर त्या निघून गेल्या, लग्न झाल्यानंतर निघून गेल्या, काही कंटाळले असतील म्हणा किंवा वेळ नसेल मिळत, अशा प्रकारे तरीसुद्धा 60-70 सदस्य याच्यामध्ये या हरिपाठामध्ये आहेत। उद्देश एवढाच आहे की मगाशी सुद्धा मी सांगितलं की या कलियुगामध्ये उद्धरण्याचं एकमेव जर साधन असेल तर ते म्हणजे नाम आहे। याचा पुरावा आहे, शास्त्राला आपण धरून चालणारी मंडळी आहोत की जी प्रभू रामचंद्राचं रामायण जर बघितलं तर जन्माच्या अगोदर ज्यांनी लिहिलं तो वाल्याकुली किती चोर होता, त्यालासुद्धा संत नारदांनी उपदेश केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला आणि भगवंताच्या अवताराच्या अगोदर रामायण त्यांनी लिहिलं। एवढी ताकद त्या नामामध्ये आहे आणि तीच ताकद माऊलींनी या हरिपाठामध्ये दिलेली आहे आणि ही ताकद प्रत्येक सदस्याच्या अंगामध्ये आल्यानंतर त्या घरातील तो सदस्य त्या वडिलांचं संगोपन केल्याशिवाय राहणार नाही। वडिलांना समाजाला चांगली वागणूक देईल हा उदात्त हेतू ठेवून हा आम्ही उपक्रम राबवित आहे। म्हणजे आम्ही मार्ग दावून गेल्याआधी कृपानिधी दया संतते या न्यायाप्रमाणे आपण मार्ग दाखवण्याचं काम करतोय फक्त। आणि जी मुलं या हरिपाठात घडतील ती भविष्यात नक्कीच त्या घरामध्ये चांगलं नंदनवन घडवतील अशी अपेक्षा ठेवून त्यांना आम्ही प्रोत्साहित करत असतो। आता कुठलाही उपक्रम म्हटलं की त्रास आहे, परंतु तो त्रास करत असताना मी करतो ही अहंकाराची भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल त्यावेळी ते कार्य तडीत जाणार नाही। कारण हा खेळ एकट्याचा नाही, तो सामूहिक आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो। या कार्यक्रमामध्ये अख्खे माऊली हरिपाठातील सदस्य, ग्रामस्थ, सेवाभावी वृत्तीचे दातृत्व ज्यांच्याकडे आहे असे आमचे सरपंच, त्याच्यानंतर मामा दरवर्षी आम्हाला वाशिममधील एक उद्योगपती म्हणून त्यांचं नाव गणलं आहे आणि ते या मुलांसाठी खाऊ न विसरता दरवर्षी या ठिकाणी सपत्नीक येतात, त्यांचंही मनापासून आभारी आहे। आता प्रत्येक गावामध्ये संप्रदायामध्ये नारा लगावला जातो की हिंदू टिकला पाहिजे, हिंदू वाचला पाहिजे। याच्यासाठी प्रथम मंडळातील सदस्यांनी आपल्या गावातील जे नागरिक आहेत त्यांना एकत्रित आणून आपल्या गावामध्ये कशी या धर्माबद्दल आवड निर्माण होईल किंवा हा संप्रदाय टिकवण्यासाठी जर त्यांना प्रेरित केलं तर हा वाद जो हिंदू मुस्लिम हा होणारच नाही। प्रत्येक मंडळातील सदस्यांनी आपापल्या घरातील सदस्यांना, गावातील नागरिकांना जर प्रोत्साहित केलं तर आपोआप या पंथाची, धर्माची वाढ होईल आणि हा मुद्दा पसरवण्याचं काही कामच नाही। फक्त प्रत्येक गावातील जे सांप्रदायिक मंडळ आहेत त्यांनी आपापल्या गावामध्ये जर प्रगती केली तर आपोआपच या धर्माची, या ग्रंथाची जोपासना झाल्याशिवाय राहणार नाही। तर आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषजी आढोळे, तसेच या वाशिम गावचे उद्योगपती कठोळे मामा,
सपत्नीक या ठिकाणी आहेत, त्यांचंही मनापासून आभार मानतो आहे. तसेच श्रीराम प्रासादिक भजन मंडळाचे सहगायक आमचे वारगडे दादा, तसेच आमचे मेहुणे मानविलीहून आलेले आहेत, ते सुद्धा वारगडेच आहेत, काशीनाथ वारगडे, आणि सर्व माऊली हरिपाठ मंडळातील सदस्य सर्वांनी या ठिकाणी मेहनत केलेली आहे. गायकांनी फराळाची व्यवस्था केली होती, म्हणजे सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. सगळ्यांचे मनापासून आभार मानून माझ्या वतीनं, माझ्या माळी परिवाराच्या वतीनं आणि माऊली हरिपाठ मंडळाच्या वतीनं उपस्थित सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतोय, माऊलींच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि आत्ता हा बक्षीस वितरण सोहळा संपला असं मी. मुक्काम करायच्या अगोदर त्यांनी सांगितलं की एक प्रदक्षिणा कर, पंढरपूरला एक प्रदक्षिणा कर, तरी तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. कथा श्रवण प्रदक्षिणा, कथा श्रवण प्रदक्षिणा तेवढी जरी केली तरी तुझ्या सुकृताला पार राहणार नाही. ते पण बहुधा आमच्यात होणार नाही. एवढ्या गर्दीमध्ये प्रदक्षिणा करणं सोपं नाही. मग मुक्काम कर. काय कर? पंढरपूर मध्ये एक तरी मुक्काम कर. फायदा काय? धन्य ते भाग्याचे, धन्य ते भाग्याचे, धन्य ते भाग्याचे, धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचे, त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना विठ्ठला. महाराज तुम्ही सांगता पंढरपूर मध्ये मुक्काम करा, अहो खाचा खच मठ भरला, पिशवी ठेवायला जागा नाही बोलतो. मुक्काम करा, नाही होणार आमच्यात, जागाच नाही. अगोदरच सगळं बुक झालंय पंढरपूर, वारीच्या अगोदर मुक्कामाची सोयच नाही. अरे बाबा ते नाही झालं तर मग पंढरपूर नुसतं पहा. पंढरपूर नुसतं जरी पाहिलं ना तरी फायदा आहे. भगवंतानी भेट द्यावी भाव होता. गोष्ट बोरी खाल्ली तेवढी सेवा होती. शुद्ध अंतकरण होतं, म्हणून ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याच्यासाठी तो वाट पाहत उभा आहे. आणि एकदा का त्या ठिकाणी गेलो आणि दर्शन झालं का तो मागचा काय खटाटोप असेल तो जळून जातो आणि पुढच्याची सुद्धा चिंता करायची नाही. याचं वर्णन तिसऱ्या त्यांना मागील Bye.
परमेश्वरी मध्ये परंतु नाव आहे गेलेली अजून
तर मागचं पुढचं काही जे असेल ते आपलं सगळं जळून जातंय आणि तो पांडुरंगाने एकदा का आपला स्वीकार केला की तो आपल्याला काही सोडत नाही. कुणाच्या तरी ताब्यात राहून काम होईपर्यंत ते गोड बोलतात, तसे भगवंत नाहीत. एकदा का त्याने हातात धरलं, त्याने स्वीकारलं की तो पुन्हा त्याला सोडत नाही. असा साधा सरळ सोपा अर्थ मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गजानन महाराज नेवाळकर यांच्या मार्गदर्शनानं मला जे काही थोडंफार ज्ञान मिळालं, आणि वाचायला तेवढा वेळ नाही, आणि जे मोठमोठे कीर्तनकार जे युट्यूबला आहेत, गुगलला सर्च करते, फक्त ऐकायची, श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितलं आणि त्याच्यामधून जे डोक्यात बसेल ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल झालेली सेवा पांडुरंगांनी समर्पित करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर पाहुणे म्हणून आहेत, नितांत प्रत्येक कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहतात. मी आमचे सगळ्यांचे गुरुस्थानी असणारे हरिभक्तीपरायण दिलीप महाराज बदागे यांना शॉल आणि श्रीफल आमचे हरिपाठ मंडळाचे सचिव हरिभक्तीपरायण राऊत यांना विनंती करतोय. श्री रामदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बजागे महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही शाल आणि श्रीफल देऊन सन्मान होत आहे. त्याच्यानंतर सोनाळे जय दादाच नाव येते, ते पंढरपूरला आहे बाबा. रामदादांना सुद्धा अगदी कार्यक्रम असताना सुद्धा ते त्याने उपस्थित आहेत. तसेच आमचे भोकरीचे अक्षय बाबा, हा अति कमी कालावधीमध्ये चांगली प्रगती केलेली आहे, त्यांची ती मेहनत आहे. त्यांचंही शाल आणि श्रीफल देऊन मंडळाच्या वतीनं शाल दिलेली चालेल. आणि ज्यांनी माझं किती चुकत होतं ते मला समजत होतं. मात्रामध्ये, गायनामध्ये, समीमध्ये काय मी कमी पडत होतो, पण त्याची उणीव तुमच्यापर्यंत पोहोचून दिली नाही. आणि तोच खरा कलाकार, की सर्वसामान्य कलाकाराला घेऊन चालणं, ही कला ज्या वादकाकडे आहे त्या वादकाला कुठेच या भूतलावर कमीपणा येणार नाही. तो उंच ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही, तो शिखरावरच जाईल. असे आमचे चेतन दादा, की ज्यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही कीर्तनकाराला वाजवायचं पकवादाच्या साह्यानं अतिशय गोड. मी सुरुवातीला थोडस प्रमाणामध्ये गडबड होत होती, तरी सुद्धा मात्र सांभाळून मला बरोबरीला घेऊन चालले. त्यांचं या ठिकाणी स्वागत. सगळ्यांचा आभार. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे श्रवण करणारे सगळे भाविक, महिला मंडळ, ग्रामस्थ आणि आमचे दिशावरून आलेले आमचे जाधव भाऊ, त्यांचे वडील पण आहेत, आई पण आहे, नातू पण आहे. सगळ्यांचं पुनश्च आभार.